दोन सामने जिंकून या ठिकाणी दाखल झाले. यस माय चिजान सामन्याला सुरुवात केली आहे. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आहे. दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना करणे फार महत्त्वाचे या ठिकाणी हे आयोजन आणि नियोजनबद्ध असणारी स्पर्धा आहे. कारण या स्पर्धेची नियमावली अशा पद्धतीची आहे की आम्ही या स्पर्धेला सुरुवात देखील लवकर करणार आणि शेवट देखील लवकर करणार आहोत. आणि म्हणून या स्पर्धेला एक वेगळं स्थान आहे, अग्रगण्य स्थान आहे. विरुद्ध असेल विटलाई उंडरेवाडी संघाचे प्रशिक्षक आयोजकांच्या दिशेने येतील. उद्याच्या सत्राचं टाइम टेबल सांगितलं जाईल. परंतु क्रीडासिकांमध्ये प्रवीणजी लांबे आपण मंचावरती यायचं आहे. प्रवीणजी लांबे आपण आम्हाला या ठिकाणी जोडला यायचा आहे. आपला सन्मान नक्कीच होणार आहे. प्रवीणजी लांबे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रवीणजी लांबे सर्वांचं म्हणणं आहे की आपण मंचावरती यायचं आहे. कारण स्पर्धा अनेक गावांमध्ये होत असतात आणि हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की ज्याने चिपळूण तालुक्यात सर्वात जास्त स्पर्धा पाहिलेल्या आहेत. असं व्यक्तिमत्व आम्हाला काहीच मिनिटांमध्ये जोडलं. परंतु इथे पहा ही पकड या ठिकाणी यशस्वी केली जाते. म्हणजेच पहिलाच पकडीमधला गुण या ठिकाणी पाहिलं शाहीद सारखा एक जबरदस्त खेळाडू ज्याने दोन्ही सामन्यात सुपर हिट केली होती. अशाच कळंबचे संघाचा खऱ्या अर्थाने सुपर हिरो सुपरमॅन म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो त्याचा साहिल शिगमनला केली जाणारी आपण पहिली पकड या ठिकाणी पाहिली जातोय. मध्यरक्षक अजयला स्पर्श करण्याचा दावा आहे. पुन्हा एकदा आपण ह्याच सामन्याच्या दृष्टीने बोलतोय. आणि सामन्याच्या दृष्टीने बोलत असताना पाहिलं तर इथे देखील पाहिलं तर योगेश एक उजवा कोपराक्षक शुभम सारखा एक गुरुबार खेळ आहे. कोपराक्षक थोडा या ठिकाणी पास केला ते. परंतु तदनंतर या ठिकाणी यश मोडक ज्याने देखील एक कडक चढाई केली आणि हा गुण प्राप्त केलेला आहे. दोन एक अशी ही लढत नक्कीच यशस्वीरित्या या ठिकाणी खेळवली जाते. 2-1 अशा प्रकारची यशस्वी या ठिकाणी खेळ देखील पाहतो. परंतु उंडरेवाडी संघ तुम्हाला उद्या लवकर यावं लागेल. बरोबर या ठिकाणी 7 वाजता सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 7:15 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. विटलाई उंडरेवाडी संघ बरोबर 7:15 वाजता तुम्हाला या ठिकाणी उद्या यावं लागेल. तुकारामजी उंडरे यांचा आम्हाला मेसेज आलेला आहे. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट होतं तेव्हा माझ्या मोबाईलवरती मेसेज आला की बहिरीवाडी क्रीडा मंडळ दळवटणीच्या स्पर्धेत विटलाई उंडरेवाडी संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. शुभेच्छा आहेत तुम्हाला उद्याच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याकरिता. 2-1 ही लढत या ठिकाणी केली जाते. पण इथून जो संघ जिंकेल ना तो या ठिकाणी उंडरेवाडी संघाबरोबर सेमीफायनलचा सामना खेळेल. परंतु त्या सामन्यात पहा योगेश रक्षक शुभमला आणि एकावेळी डावा मध्यरक्षक सूरजला ह्या दोन्ही खेळाडूंना त्यांनी बाद केलेला आहे. त्यानंतर जडेजामधला एक वेगवान अशा प्रकारचा गुण प्राप्त केलाय तोच यश मोडक इथे दाखल आहे. समोर पाहिलं तर संपूर्ण 7 खेळाडूंचा समूह असेल. रोशन, साहिल, नाझीम, अजय, त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर शुभम आहे, सुबोध आहे आणि पाहिलं तर योगेश देखील असेल. कारण आजच्या सत्रात हाच चेअरमन कळंबचा संघ एक महत्वपूर्ण अशा प्रकारची कामगिरी करून दोन्ही संघ 2-2 सामने जिंकतायत. मी मगाशी देखील सांगितलं म्हणजे स्पर्धा चालू होत असताना की जे 2 संघ आजच्या दिवसात 3 सामने जिंकतील अशी या ठिकाणी 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतील. आणि पहिला सामना केदारनाथ गाणेबरोबर 5-5 चढाईपर्यंत जिंकला. वालोटी संघाबरोबर सामना या ठिकाणी 2 ते 3 गुणांनी जिंकला आणि अलोरी संघाबरोबर सामना या ठिकाणी काहीशा गुणांनी जिंकला. ते सेमीफायनल दाखल झाले. परंतु या दोन्ही संघांचा इतिहास देखील तसाच आहे. परंतु काणे संघाला पहिली सामन्यामध्ये संघ नव्हता. दुसरा सामना या ठिकाणी खडपोली संघाला पराभूत केला
कळंबचे संघाने सागर कोळंबा संघाला मात केली, विठलाई पुष्पवती संघावरती मात केली आणि अशा पद्धतीचे 2-2 देखील जिंकणार असं ध्येय असं उद्दिष्ट ह्या दोन्ही संघांचं आहे. परंतु तसं होणार नाही आहे. दोन्ही संघांचं ध्येय जरी असलं तरी एकाच संघाचं ध्येय पूर्ण होईल. एकच संघ या ठिकाणी जिंकणार आहे. एक केलं असं देखील होऊ शकते की हा सामना या ठिकाणी कळंबचे संघ जिंकेल, एक असं देखील होऊ शकतं हा सामना मोडकवाडी संघ जिंकेल, अन्यथा 5-5 चढाई होतील, गोल्डन चढाई होईल, काही होईल, परंतु कोणता तरी एकच संघ या ठिकाणी जिंकणार आहे. 3-2चा सामना आहे. म्हणजेच आम्ही देखील कमी नाही आहे आणि का आम्हाला एक सर्वोत्तम संघ याच क्षेत्रामध्ये ओळखतात असे या ठिकाणी हे दोन्ही संघ दाखवून देते. थर्ड जय हनुमान कळंबचे संघ ही तिसरी चढाई करत असताना मात्र पाहायचं आहे. याच साहिलला ही पकड केली होते. सामना इक्वल 0-3 इक्वल पद्धतीचा सामना. 0-3 अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी आहे आणि त्या सामन्याची या ठिकाणी पाहायचं आहे. पुन्हा एकदा आपण याच सामन्याच्या दृष्टीने बघतोय. सामना तर फार जबरदस्त या ठिकाणी सामना खेळला तो 4-3 अशी या ठिकाणी लढत आहे. 4 गुण कोणाकडे आहेत तर मेड इन ऑरेंज म्हणजेच जो या ठिकाणी आपण जे हनुमान कळंबचे संघ पाहतो ज्याच्याकडे 4 गुण आहेत तर 3 गुण कोणाकडे आहेत मेड इन ब्ल्यू म्हणजेच काळेश्री काणे मोडकवाडी संघ. आता मात्र उरपदाच्या या ठिकाणी पहिल्या जो डाबातला खेळ चालू आहे त्या पहिल्या डाबाच्या खेळामध्ये आपण पाहतोय योगेश दाखल आहे. त्यांचे 7 खेळाडू आहेत परंतु काणे संघाचे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. तीन 4 अशा पद्धतीच्या या ठिकाणी सामना साहिलवरती मात्र इथे धाव फिक्स केली जाते की कोणत्या तरी चढाईचा हा निर्धार या ठिकाणी आहे आणि हा निर्धार असताना मात्र तर सोहम आणि सूरज ही खेळाडू या ठिकाणी बनले. सोहम आणि सूरज हे खेळाडू या ठिकाणी बाद झालेले असताना सामन्याने डबल अशा प्रकारची आकडेवारी या ठिकाणी असेल आणि डबल अशा प्रकारची आकडेवारी असताना सहाय्यक प्रेक्षक साहिलला बाद करण्याचे काम आहे. परंतु 3 विरुद्ध 7 अशा प्रकारची 4 खेळाडू बाहेर असताना 4ची आघाडी देखील या कळंबत संघाने दिली. कारण मी सांगितलं की सामना कितीही मिनिटांचा असू दे 7 मिनिटांचा 10 मिनिटांचा अन्यथा 15 मिनिटांचा परंतु पहिला लोन देणं ही फार महत्वाची अशा प्रकारची गोष्ट असते. अशा प्रकारचा पहिला लोन या ठिकाणी दिला जाईल का हाच मोडकवाडी संघ या ठिकाणी पाहिलं तर सुपर टॅकल करणार. दोन्ही संघांचा आतापर्यंतचा प्रवास समान आहे परंतु इथे जर पाहिलं तर अतिकठीण अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी खेळला जातो. कारण सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यानंतर काय होईल त्याच्यापेक्षा तुम्ही तिथपर्यंत दाखल झाल्यानंतर कोणतं तरी चषक आणि पारितोषिक इथून घेऊन जाणार ही एक मोठी गोष्ट आहे. त्याच्याकरिता इथे मात्र पाहिजे आता 2चा संच या ठिकाणी असलेलं परंतु जशातीलच शुभमवरती आक्रमण केलं जातंय. आक्रमकपणा दाखवून आक्रमण केलं जातंय आणि त्यानंतर एका खेळाडूला स्पर्श देखील होतोय. याच सामन्याचं पहिलं तर नक्कीच या गोष्टी होती. 8 विरुद्ध 3 अशा प्रकारचा शेवटचा 10 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी शिल्लक असेल
आणि त्याच कालावधी दरम्यान शेवटच्या खेळाडूला देखील ही अंक आहेत ते लोन स्वरूपाचे 3 अंक या ठिकाणी त्याच कळंबते संघाला प्राप्त झालेले आहेत. आता उर्वरितातले या ठिकाणी 10 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा कालावधी आहे. मिनिटांचा विचार केला तर 10 मिनिटांचा कालावधी आहे. सेकंदांचा विचार केला तर 600 सेकंदाचा या ठिकाणी हा कालावधी आहे. त्याच 2 दिवसाचा नक्कीच आढावा या 600 सेकंदानंतर हॅलो नक्कीच 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल अशा प्रकारच्या तिसऱ्या दिवसात 3 सामने या ठिकाणी होणार आहेत. 11-3 या ठिकाणी लढत आहे. म्हणजे आघाडी 8 गुणांची गेलेली आहे. ही आघाडी 8 गेलेली गुणांची जी आहे त्याच आघाडीकडे सर्वांचं लक्ष आहे. की मी सांगितलं की या वर्षाचा जे टॉप लेवल मध्ये 2 संघ आहेत आतापर्यंत ज्याच्यातील गाणे संघ या स्पर्धेत नक्कीच काहीशा गुणांनी पराभूत झाले. परंतु 11-3 असा मात्र या आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटच्या साधनेचं आपण गुणफलक या ठिकाणी पाहतोय. 11-3 म्हणजेच जर पाहिले ना तर अशा प्रकारची ही आकडेवारी आहे. त्याच्यावर आपल्याला समजेल की कोणत्या संघाने कसा खेळ केला. तर नक्कीच कळंबचे संघाने एक सर्वांत सुंदर अशा पद्धतीचा खेळ केलेला आहे. साहिल वारंवार चांगल्या चढाई देखील आपण करताना पाहतोय. ज्याला पहिल्या डावात 2 पकड देखील झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा या ठिकाणी होते. ही तिसरी पकड देखील या ठिकाणी झालेली आहे. एक संघ विजयाचं अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. 11-4 परंतु यश ज्या खेळाडूला इथे पकड केल्या ते डावा उपरक्षक यावेळी मात्र पहिला तर नक्कीच ज्या खेळाडूला देखील रोखण्याची यशस्वी मोहीम या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 12-4 पुन्हा एकदा आघाडी जैसे थे अशा पद्धतीचा सामना म्हणजे 8ची आघाडी पुन्हा एकदा 8 पर्यंत पोहोचवण्याची कामगिरी या ठिकाणी होते. दोन्ही संघ या ठिकाणी पाहिलं तर विचार विनिमय करतात. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देखील चांगल्या पद्धतीने दिलं जाते की प्रश्न या ठिकाणी आहे की इथे या स्पर्धेत 4था सेमीफायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल. तर त्याच्याकरिता मोडकवाडी संघाला कमबॅक करून दाखवावं लागेल. ज्या नावासाठी ते ओळखले जातात म्हणजेच कमबॅक किंग्स आणि त्यांच्या नावाप्रमाणे या ठिकाणी त्यांना कामगिरी करावी लागेल. 12-4 8 गुणांची आघाडी आहे. परंतु तिप्पट अशा प्रकारची आघाडी असताना हाच 4चा आकडा या ठिकाणी घडवला लागेल. एकेचा डावा पदरक्षक जो नाझीम खेळाडू आहे ज्याला ही बात केली जाते. आज कळंबचे संघ देखील अशा पद्धतीचा आहे की या वर्षामध्ये म्हणजेच 2024-25चा जो पर्व आहे आणि त्या पर्वातील पहिली जी मानाची स्पर्धा आई सोनबाई उमरीची स्पर्धा या ठिकाणी झाली होती. खुलागट कबड्डी स्पर्धा होती. ज्या स्पर्धेला अंतिम चषकावरती ज्या संघाने नाव नोंदवलं होतं तेव्हाच देखील मी देखील तिथे सांगितलं होतं की वर्ष देखील चांगलं जाणार आहे आणि आतापर्यंत टॉप पर्यंत कामगिरी करणारा हा संघ या ठिकाणी 12-6 आघाडी डबल आहे. पण 8 वरून आघाडी 8 वरून आघाडी आता 6 पर्यंत आणली जाते. 8 पर्यंत ही आघाडी आता मात्र या ठिकाणी 6 पर्यंत आणली जाते आणि तदनंतर देखील इथे पाहायचं आहे कारण सामना अजून संपलेला नाहीये. कोणताही संघ अजून हरलेला नाहीये. कोणताही संघ अजून जिंकलेला नाहीये. कारण की उर्वरितातल्या मिनिटांमध्ये कित्येक वेळेला आपण पाहिलेलं आहे जे संघ मागे असतात ते उभारी घेतात. शेवटची 5 मिनिटे आहेत आणि 5 मिनिटांचा कालावधी असताना जयरमान कळंबस्ते 12 तर काळे शिकाडी मोडकवाडी 6. 12-6 अशा पद्धतीचा या ठिकाणी 6 गुणांची आघाडी असलेला सामना पाहतोय आणि या ठिकाणी शेवटच्या एकंदरीतच 5 मिनिटांचा कालावधी आहे. मिनिटांचा विचार केला तर 5 मिनिटे आहेत. सेकंदांचा विचार केला
तर 300 सेकंद या ठिकाणी ही शिल्लक आहेत. परंतु तदनंतर देखील या ठिकाणी इथे मात्र पाहायचं की पकड कंप्लीट होते. उजवामध्ये मात्र ही पकड एक चांगल्या पद्धतीने केली. कालच्या रात्रीतला असणारा एक सर्वोत्तम पकडपटू बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलेला अजयने महत्वाच्या क्षणात ही पकड या ठिकाणी करून दाखवलेली आहे. चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आहेत. चालू सामना संपायला शेवटच्या 4 मिनिटांचा असणारा हा कालावधी या ठिकाणी आहे शिल्लक. टाइमआउट घेतला तो थर्ड रेड. पूर्वपद्धतीच्या 4 मिनिटांमध्ये एकंदरीतच इथे मात्र पाहायचं आहे आता देखील पकड या ठिकाणी होते. कळंबचे संघाने अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे की तुमच्या संघातील जो सर्वोत्तम खेळाडू आहे, ज्याला आम्ही बाद करणार, ज्याला आम्ही जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणार, त्याच वेळी हा सामना आम्ही आमच्या दिशेने वळवणार, अशा प्रकारचं धोरण आकारून आणि स्वीकारूनच प्रत्येक सामन्यामध्ये जय हनुमान कळंब संघ खेळत असतो. प्रतिनिधी बाहेर तो टच केला जातोय, योगेशच्या माध्यमातून यशला या ठिकाणी बाद केला जातोय. एकंदरीतच काही मिनिटांचा अजून कालावधी शिल्लक आहे. म्हणजेच त्याच वेळी परत तर टाइमपास अशा प्रकारचं हे धोरण आहे. हे कोणत्याही फिल्मचं नाव नाहीये, परंतु हे धोरण अशा पद्धतीचं आहे की असं धोरण आकारून अनेक संघ जिंकत असतात. शेवटची 2 मिनिटे आहेत, लास्ट मिनिट. याच दुसऱ्या दिवसातील 120 सेकंदाचा कालावधी शिल्लक. मात्र पाहायचं आहे काहीतरी वेगळं झालं, कारण की 16 विरुद्ध 7 अशा प्रकारची ही आकडेवारी आहे. काही मिनिटांचा शेवटच्या 1 मिनिटांचा कालावधी, लास्ट 1 मिनिट. थर्ड रेड. नक्कीच आता काही सेकंदात या ठिकाणी या स्पर्धेतला जो शेवटचा प्रश्नचिन्ह आहे तो देखील पूर्ण होईल. म्हणजे आमच्या स्पर्धेतला 4था सेमीफायनलमध्ये जाणारा संघ काही सेकंदानंतर मिळणार आहे. एक गुजराती चालू सामना या ठिकाणी संपतोय आणि पुन्हा एकदा मात्र पहा, या वर्षीचा टॉप लेवलचा संघ म्हणजेच जय